मतदारसंघामध्ये देवीपाडा एसआरए जी स्कीम आहे ती स्कीम गेली 5-6 वर्षापासून बंद पडली. तिथे राहणारे झोपड्यामध्ये राहणारी जी आमची लोक होती त्यांचे घर फोडले होते, त्यांना भाड्याने घर नव्हतं. त्यामुळे ते फार हवालदिल होते. काही जणांनी त्यासाठी पैसे नसल्या कारणाने आत्महत्या सुद्धा केल्या होत्या. हा विषय मी तारांकित विधानसभेमध्ये मांडला. त्याच्यानंतर मुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही सर्वजण देवीपाडा एसआरएचे सर्व लोक मुख्यमंत्री महोदयांना दालनात बैठक घेतली. मुख्यमंत्री महोदयांनी हे सर्व ऐकून घेतल्यानंतर त्यांनी लगेच सांगितलं की ही स्कीम ॲम्युनिटी स्कीममध्ये घ्या, ॲम्युनिटी स्कीममध्ये घेण्यात यावी आणि तशा प्रकारे निर्देश दिले सीओला आणि स्कीम ॲम्युनिटी स्कीममध्ये घेण्यात आली. ॲम्युनिटी स्कीममध्ये सनवी डेव्हलपरनी याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवला आणि त्यांनी पूर्णतः सर्व प्रक्रिया करून आम्ही त्याला मदत करून स्कीम त्यांच्या ताब्यात देण्यात आली. स्कीम त्यांच्या ताब्यात दिल्यानंतर आता त्यांनी 29 करोड रुपये भाडं हे शासनाकडे जमा केलं, एसआरएकडे जमा केलं आणि एसआरएचे अधिकारी, बँकेचे अधिकारी आणि पियुष गोयल साहेब यांच्या हस्ते आज आम्ही ते भाडं सर्व झोपडीधारकांना वितरित करण्यात आलेलं आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये आणखी 1 महिन्यानंतर हे त्याचं काम सुरू होऊन एसआरएची बिल्डिंग सुद्धा बांधण्यात. आम्ही गेली 5 वर्षी जे प्रयत्न केला त्या प्रयत्नाला आज कुठेतरी यश आलंय. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री आणि पियुष गोयल साहेबांचं मनापासून आभार.